नमस्कार, मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदल पाटील. आपण पाहता सह्याद्री दर्पण. साधारणतः 9 वाजलेले आहेत आणि 9 वाजता आपण एक व्हिडिओ अर्जंटमध्ये करतोय. नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने माझ्या मागे खोपोली नगरपालिका आहे या रस्त्याच्या पलीकडे, आणि शिवसेना भाजपचं कार्यालय, शिवसेनेचं कार्यालय, उभाटाचं राष्ट्रवादीचं कार्यालय आहे. असो, ते कार्यालय असू द्या. महत्वाची एक बातमी ब्रेक अशी आहे की गेली 2 दिवस महाराजा मंगल कार्यालय या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रशांत ठाकूर हे आले होते आणि इथल्या सगळ्याच कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या. आता मी पुढची जी माहिती सगळी सांगणार आहे ती अतिशय महत्वाची आहे. खोपोली शहरामध्ये भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना शिंदे गट अशी महायुतीचे तिन्ही पक्ष तितकेच मजबूत ताकदवान आहेत. कुलदीप शेंडे हे उमेदवार असणार आहेत शिवसेना शिंदे गटाचे. सुनील पाटील हे इच्छुक आहेत, पण त्यांचा अद्यापर्यंत नाव डिक्लेअर झालेलं नाहीये. आज तटकरे साहेब कर्जतमध्ये आले होते, परंतु भाजप राष्ट्रवादी अशी युती होणार अशी मोठी चर्चा गेली काही दिवस होती. तशी होईल अशी मोठी दाट शक्यता होती. त्याच्यामुळे राष्ट्रवादी वेटानवाशवर होती. अजूनपर्यंत राष्ट्रवादीच्या कुठल्याच महत्वाच्या नेत्यांनी, तटकरे साहेब, सुधाकर घारे यांनी नाव डिक्लेअर केलं नाहीये सुनील पाटलांचं. ते होऊ शकतं, तो वेगळा विषय. परंतु प्रशांत ठाकूर यांच्यावर निवडणूक प्रमुखाची जी जबाबदारी आहे उत्तर रायगडची आणि खूप विशेषतः कर्जत खोपोलीची, तर आपली ही माहिती अशी आहे की कर्जत या ठिकाणी, कर्जत आणि खोपोली या दोन्ही ठिकाणी शिवसेना शिंदे गटासोबत भारतीय जनता पार्टी यांची युती झालेली आहे अशी माहिती आहे. अधिकृत ही माहिती नाहीये, परंतु खात्रीशीर माहिती आहे या दोन पक्षांची युती झालेली आहे. कर्जत या ठिकाणी कर्जतच्या नगराध्यक्ष पदाची थेट उमेदवार आहेत ती भारतीय जनता पार्टीला ती जागा सोडण्यात आलेली आहे आणि खोपोलीची जागा ही शिवसेना शिंदे गटाला सोडण्यात आलेली आहे. कर्जत या ठिकाणी सुरेश लाड यांच्या ज्या काही सुनबाई आहेत त्या लढतील आणि खोपोलीमध्ये कुलदीपक शेंडे हे लढतील. म्हणजे याचा तुम्ही असाही अर्थ बोलू शकता की सुरेश लाड आणि महेंद्रशेठ थोरवे हे दोन आजच्या घडीला युती करण्यात सक्सेस झालेत असं देखील आपण म्हणू शकतो. असं देखील आपण त्याचा अर्थ काढू शकतो. कारण अद्यापपर्यंत आता 9 वाजून गेले तरी युतीची घोषणा किंवा सगळ्या पुढच्या गोष्टी वाट बघतो सगळा कार्यकर्ता. नंबर 2-3 अतिशय महत्वाचा आहे की भारतीय जनता पार्टीसोबत युती करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अतिशय उत्साही होता. त्याचं कारण असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला इथून लढायचं आहे आणि भारतीय जनता पार्टी आपल्यासोबत असेल तर मोठी ताकद त्यांना इथून मिळू शकते. आणि खोपोलीची भारतीय जनता पार्टीची आपण इथली परिस्थिती बघायला गेलो तर ताकदवान भारतीय जनता पक्ष आहे हे आपण मान्यच केलं आहे. कारण यशवंत शेठ साबळे यांच्या पक्षप्रवेशानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये एक वेगळा उत्साह होता, एक वेगळी ताकद होती आणि विक्रम साबळे, यशवंत साबळे हे उमेदवार असावेत अशी भारतीय जनता पार्टीची मनोमन इच्छा होती. मागच्या वेळचा निकाल जर बघितला 5-7 वर्षापूर्वीचा तर भारतीय जनता पार्टी 2 नंबरला होती आणि त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीची 7 वर्षात जी वाढलेली ताकद आहे, आम्हाला स्वतंत्र लढू द्या असं पत्रच खोपोली भारतीय जनता पार्टीच्या कोर कमिटी सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दिलं होतं की ह्यावेळी आम्हाला स्वतंत्र लढू द्या. आम्हाला कोणत्या परिस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गटासोबत जायचं नाहीये. कार्यकर्त्याची, पदाधिकाऱ्याची कुठलीच भावना होती. एकही कार्यकर्ता, एकही पदाधिकारी असं म्हणत नव्हता की आम्हाला शिंदे गटासोबत युती करायची आहे, शिवसेना सोबत युती करायची आहे, आमदारासोबत युती करायची आहे, अशी बिलकुल भावना होती. पत्र दिलेले पत्र प्रशांत ठाकूर जे आहेत, अविनाश कुळे आहेत, यांना पत्र दिलेलं आहे खोपोली भाजपच्या याने की आम्हाला जायचं नाहीये, तुम्ही आम्हाला का ढकलता तिकडं. अशी सगळी परिस्थिती असताना सुद्धा निवडणूक प्रमुख ज्यांच्यावर जबाबदारी आहे ते आमदार प्रशांत ठाकूर यांचा अट्टास नेमका कशासाठी आहे हे मी बोलत नाही तर भारतीय जनता पार्टीचा सामान्य कार्यकर्ता बोलतोय. विशेष म्हणजे RSS जे आहे, संघाची काही माणसं आहेत, यांची देखील तीच भूमिका आहे की या ठिकाणी एक तर राष्ट्रवादीसोबत जावा, अन्यथा स्वतंत्र निवडणूक लढू द्या, परंतु शिवसेना शिंदे गटासोबत आपल्याला जायचं नाहीये. पण असा सुद्धा ही युतीचा घाट घालण्याचा जो काही प्रशांत दादा किंवा संपूर्ण टीम त्यांची का करते, पनवेलची जी टीम आहे ती का आमच्यावर लागते ही माझी माहिती आहे आणि इथल्या कार्यकर्त्याची भावना आहे. का आम्हाला समजून घेत नाही, आम्हाला पक्ष वाढवायचे, संघटना वाढवायची, मग तुम्ही आम्हाला का पुन्हा त्यांच्या दावणीला बांधण्याचा जो घाट घातलेला आहे शिवसेना शिंदे गटासोबत तो का आम्हाला घातलेला, काय घालताय, इथपर्यंत ही सगळी भाषा आता आलेली आहे. त्याच्यामुळे इथला जो भाजपचा जो कार्यकर्ता आहे, जे पदाधिकारी आहेत, प्रचंड नाराज आहेत. त्यांची इच्छा नसताना त्यांच्या इच्छेच्या विरोधात हा निर्णय होतोय. त्याच्यामुळे आगामी काळात जरी युती जरी झाली तरी भाजप
शिवसेनेसोबत किती उत्साही राहील, किती आनंदाने राहील, किती मिठ्या मारेल, हा सगळं बघावं लागेल. पण तो भाजपच्या एकूणच गोटात प्रचंड नैराश्य आहे, प्रचंड राग पण आहे, पण तो बोलू शकत नाही, करू शकत नाही. कारण ज्यांच्यावर जबाबदारी दिली त्या पनवेलच्या सगळ्या टीमवर, ती टीम मात्र अगदी शिवसेना शिंदे गटासोबत युती करा अशी सगळी भूमिका घेऊन बसलेली आहे. आणि जवळजवळ अशी आपली माहिती आहे की त्यांच्यासोबत युती झालेली आहे, अशी माहिती आहे. अधिकृत माहिती ही नाहीये, परंतु जी माहिती मिळाली आहे तर ती शिवसेना भाजप एकत्र लढण्याचा वरच्या पातळीवरून नैसर्गिक युती आपली आहे. म्हणून आपण भाजपसोबत शिवसेनेसोबत जातोय असं वरिष्ठांकडून सांगण्यात येतं. म्हणजे इतका नाराज कार्यकर्ता आहे भाजपचा की आज त्याला तिथं जोडलं जातंय की तुम्ही त्यांच्यासोबत युती करा. आणि तुटपुंच्या 6, 7, 8 जागा त्या अगदी पदरात ते द्यायला तयार झालेले आहेत. याच्यात देखील भाजपचे इथले स्थानिक जी टीम आहे ती नाराज आहे. भाजपची टीम नाराज आहे ही खरी बातमी आहे. त्यांना राष्ट्रवादीसोबत एक वेळ परवडेल, त्यांना इच्छा आहे आम्हाला राष्ट्रवादीसोबत जायचं आहे. नसेल राष्ट्रवादी तर आम्हाला स्वतंत्र लढू द्या, आमची ताकद आहे, आपली ताकद आहे, ती ताकद आजमावू द्या. परंतु आम्हाला कोणातरी दावणीला बांधायला तुम्ही आता बांधू नका. आणि आम्ही गेले काही दिवस इथले जे नेते आहेत, इथले सगळेच प्रमुख लोक आहेत ते अगदी अग्रेसिव्हपणे खोपोली शहरामध्ये फिरतात. अगदी प्रचार देखील त्यांचा सुरू झालेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये तर शिवसेना शिंदे गटासोबत आम्हाला तुम्ही सांगत असाल जावा युती करा, तर इथला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा नाराज झालेला आहे. नाजळ इथले जे निवडणूक प्रमुख आहेत प्रशांत ठाकूर आमदार यांनाच भाजपच्या कार्यकर्त्यांच्या वतीने सांगणं आहे की दादा परिस्थिती तशी नाहीये. म्हणजे तुम्ही काल 1 to 1 सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या सगळ्या मतं जाणून घेतली असतील. तुम्हाला देखील माहिती आहे की पदाधिकाऱ्याची नेमकी काय भावना आहे. पण या भावनेचा कुठेतरी आदर व्हायला पाहिजे. तो जर तुम्ही करत असाल, लोकशाही तुमच्या पक्षात आहे असं तुम्ही म्हणतात, पण एकीकडे अशा जर लादत असणार तर ही बरोबर गोष्ट नाहीये असं कार्यकर्त्याचं म्हणणं आहे. आता युती कोणावर करायची स्वतः लढत तो तुमचा निर्णय आहे. अजून तरी अद्यापर्यंत कुठली युतीची अधिकृत घोषणा झालेली नाहीये. मी पुन्हा अधिरोपण करतोय, पण तू कुठल्या क्षणी ती घोषणा होऊ शकते अशी दाट शक्यता निर्माण झालेली आहे. आता ही होते की नाही ते सगळं बघावं लागेल. परंतु भाजपमध्ये नैराश्य आहे, नाराज झालेला कार्यकर्ता ह्या सगळ्या गोष्टीवर. आणि आता नंबर 4, 5 आपण बघूया तर ही युती झाली तर इथं खोपोली शहरामध्ये जे शिवसेनेचे उमेदवार कुलदीप शेंडे यांना मोठा फायदा होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. कारण कुलदीप शेंडे शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवकासाठी इच्छुक असणारे उमेदवार आणि स्वतः कुलदीप शेंडे हे देखील इच्छुक आहेत, आमदार देखील इच्छुक आहेत की नैसर्गिक मित्र आहे तो आम्हाला सोबत पाहिजे. कारण निवडणुकीमध्ये भाजपची ताकद आहे ती इंटॅक्ट आहे, ती संपूर्ण ताकद त्यांची मतं फुटली जात नाही. ती सगळी मतं थेटचा जो उमेदवार असणार आहे कुलदीप शेंडे शिवसेनेचा त्याला सगळी ती मिळू शकतात. त्याच्यामुळे त्यांना मोठं मार्जिन मिळू शकतं आणि यशस्वी होण्याची दाट शक्यता निर्माण झाल्याची भावना त्यांच्या मनात झालेली आहे. आता सगळं बघावं लागेल, नेमकं बघूया काय होतं आजच्या रात्रीच्या घडामोडीत. तोपर्यंत अद्यापर्यंत युती झालेली नाही एवढं म्हणजे खरं आहे. पण युती झालेली नसली, जरी युती अद्यापर्यंत झालेली नसली अधिकृत, तरी ती होऊ शकते अशी देखील शक्यता आहे. बघूया काय होतंय. राष्ट्रवादी नेते देखील भाजपच्या लोकांना आजही भेटतात. बघा आपण एकत्र येऊया, कारण त्यांची भावना ती आहे शिंदे गटासोबत जायचं नाही. नेमकं काय होतं ते बघूया, तोपर्यंत थांबूया. तुम्हाला काय वाटतं, कोणासोबत युती व्हायला पाहिजे? भाजपने स्वतंत्र लढलं पाहिजे की युतीसोबत शिवसेना सोबत झालं पाहिजे की राष्ट्रसोबत झालं पाहिजे? तुम्हाला काय वाटतं सांगा, द्या.